नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमची केवायसी खरंच सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे का? हा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे, कारण अनेक बहिणींना आधार केंद्र किंवा सेतू केंद्रावर जाऊन केवायसी केलेली आहे, पण ती सरकारच्या वेबसाईटवर सबमिट झालेली आहे की नाही हे तपासणं खूप गरजेचं आहे. चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने हे कसं चेक करायचं ते पाहूया. सर्वात प्रथम लाडकी बहीणची ऑफिशियल वेबसाईट वरती या आणि ती वेबसाईट ओपन करा. त्यानंतर केवायसी दुरुस्ती या पर्यायावरती क्लिक करा. आता या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर जसा कॅप्चर दिला आहे तसा टाकायचा आहे आणि त्यानंतर मी सहमत आहे वरती क्लिक करा आणि ओटीपी पाठवावरती क्लिक करा. आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला इथे दोन प्रकारचे पॉपअप दिसू शकतात. पहिला म्हणजे ग्रीन पॉपअप. जर तुम्हाला ग्रीन पॉपअप दिसला आणि त्यामध्ये केवायसी सक्सेस असा मेसेज दिसेल तर समजून घ्या तुमची केवायसी यशस्वीपणे सबमिट झालेली आहे. म्हणजेच तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता खूपच जास्त आहे. जरी जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल तरी फेब्रुवारीच्या यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकतं. आता दुसरा प्रकार म्हणजे ऑरेंज पॉपअप. जर तुम्हाला असा मेसेज दिसला की तुमचा आधार क्रमांक ई केवायसीच्या दुरुस्ती यादीमध्ये नाही तर घाबरायची अजिबात गरज नाही. याचा अर्थ असा आहे की तुमची ई केवायसी आधीपासूनच बरोबर आहे, म्हणून तुम्हाला दुरुस्त करण्याची गरज नाही. जर तुम्हाला जानेवारी पर्यंतचे हप्ते मिळाले असतील तर पुढेही तुम्हाला नियमित हप्ते मिळत राहतील. पण काही बहिणी अशा आहेत ज्यांनी अजूनपर्यंत केवायसी केलेली नाही, म्हणजेच ओटीपी न येणे, तांत्रिक अडचणी किंवा कागदपत्रांची समस्या यामुळे त्यांची केवायसी पूर्ण झालेली नाही. म्हणूनच अशा बहिणींचे नोव्हेंबर पासूनचे हप्ते बंद झालेले आहेत. आता त्यांना पुढची जी संधी आहे ती जून 2026 मध्ये मिळू शकते. म्हणून शासनाने जर अशा लाडक्या बहिणींसाठी जर काही नवीन GR वगैरे आला तर सर्वात प्रथम तुम्हाला तो GR आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. जर तुम्ही अलीकडे ई केवायसी केली असेल तर लगेच अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमची ई केवायसी स्टेटस नक्की तपासा. ग्रीन पॉपअप दिसला तर समजून घ्या तुमचा हप्ता येण्याची शक्यता खूपच जास्त आहे. आणि लाडक्या बहिणींनो, तुमचे जर अजून काही वेगळे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एक नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.